छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषेला संस्कृत भाषेतल्या व्यासपीठाचं अधिष्ठान प्रस्थापित करून दिलं आणि मराठी भाषेचं अगाध असं भूषण वाढवलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय व्यवस्थेतून कधी परप्रांतीय हिंदूंना त्रास झाल्याचा इतिहास आपल्याला दर्शवतो का? याच्या उलट जे परप्रांतात राहणारे जे हिंदू सरदार आहेत, किंबहुना जे औरंगजेबाची तळवटी चाटण्यात दिवस रात्र मग्न आहेत, त्यांना सुद्धा शिवछत्रपतींच्या निर्णयांचा, शिवछत्रपतींच्या भूमिकेचं अगाध कौतुक जाणवलेलं आहे. म्हणून डिंगल भाषा असेल, राजस्थानी रेकॉर्ड्स असतील, दिल्लीमध्ये भगवानदास मानसिंह यांनी शिवछत्रपतींची केलेली रचना असेल, त्यांच्या निर्णयामध्ये शिवछत्रपतींची सार्वभौम हिंदवी स्वराज्याची भूमिका पक्की होताना आपल्याला दिसते. म्हणजे आपल्या भाषेचं प्रभुत्व वाढवण्याकरता किंवा स्वभाषेचं अधिष्ठान प्रबळ करण्याकरता परप्रांतीयांना त्रास होता कामा नये, कारण ती हिंदवी स्वराज्याची किंबहुना शिवछत्रपतींचा तो संस्कार नाहीये. हे आपण सर्वांनी मराठी माणूस म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्भात राहणारा एक कट्टर हिंदू म्हणून लक्षात घेतलं पाहिजे.